पुण्यात शनिवारी लोकप्रतिनिधी विरुद्ध नागरिक असा संघर्ष पाहायला मिळाला। कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाच्या कामाला आणलेल्या स्थगितीवरून रहिवासी आमदारांवर खवळले होते। रहिवाशांनी आमदार रासनेंच्या कार्यालयावर धडक देऊन आमची स्वप्न आम्हाला बघू द्या, आम्हाला गृहीत धरू नका, पुनर्विकासाला त्वरित मंजुरी द्या अशी मागणी केली। यावेळी आमदार रासने यांनी नागरिकांना एकल विकास धोरण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण नागरिकांनी एकल विकासाला आमचा विरोध आहे, आमचा आम्हाला विकास करू द्या अशी ठाम भूमिका घेतली। मनसेचे सरचिटणीस ॲडव्होकेट गणेश सातपुते यांनी लोकमान्य नगर येथील रहिवाशांची बाजू मांडली आहे। यावेळी आमदारांना निवेदनही देण्यात आलं, परंतु आमदार हेमंत रासनेंच्या पत्रामुळेच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती आल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। त्यामुळे नेमकं लोकमान्य बचाव कृती समितीचं म्हणणं काय आहे आणि आमदार रासने यांची यावर काय भूमिका आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। नेमक्या दोन्ही बाजूंच्या मंडळींचं काय म्हणणं आहे तुम्हीच पहा। पुण्यातल्या लोकमान्य नगर येथील नागरिकांनी काही 2 दिवसांपूर्वी आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता। नेमका हा मोर्चा कशासाठी काढला होता या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत ॲडव्होकेट गणेश सातपुते आणि यांच्याकडून। सर, नेमका तुम्ही मोर्चा कशासाठी काढला होता? आता थोडंसं तुम्हाला मी सांगतो की आपण ज्या ठिकाणी आता उभे आहेत त्या ठिकाणी हा सगळा लोकमान्य नगरचा परिसर आहे आणि ही लोकमान्य नगरची वसाहत आहे आणि म्हाडाची कॉलनी म्हणून ओळखली जाते। पण ही 1961 पासून झालेलं आहे सगळं बांधकाम, जे आपण दिसतंय ना आता इथे बिल्डिंग वर ना पिंपळाचं झाड आलेलं आहे। 1961 साली झालेले बांधकाम 53 बिल्डिंग या ठिकाणी आहेत आणि ह्या 53 बिल्डिंग आणि ह्या 53 बिल्डिंगच्या 53 सोसायटी आहेत आणि ह्या सगळ्या सोसायट्या आमच्या रजिस्टर्ड सोसायटी आहेत आणि कोऑपरेटिव्हकडे रजिस्टर्ड झालेल्या आहेत आणि म्हाडा बरोबर या सोसायट्यांचं कन्व्हेन्स डीड झालेलं आहे। म्हाडाने अनब्रेकेबल आमच्या बरोबर लीज डीड केलेला आहे। फ्लॅट जो आहे इथला जो फ्लॅट धारक आहे किंवा सभासद आहे त्याचं ते फ्लॅटचं सेल डीड आहे। अशा परिस्थितीमध्ये 1961 ला बांधकाम सुरू झालेलं होतं आणि 2011-12ला या लोकमान्य नगरचा पुनर्विकास करण्याचं काम सुरुवात झाली आणि या लोकांची पण मागणी होती। म्हाडाने सुद्धा मान्य केलं की याचा पुनर्विकास या लोकांना करून दिला गेला पाहिजे। त्यावेळेस मला वाटतं आघाडीचं सरकार होतं आणि सचिन अहिर त्यावेळेस गृहनिर्माण मंत्री होते। त्यावेळेस पासूनचा आमचा जो संघर्ष आहे की बाबा ह्याची नियमावली करा, जर रिडेव्हलप करायचं तर त्याची नियमावली केली पाहिजे। तर ती 10/11ला सुरू झालेली नियमावली अंतिमतः 20 तारखेला 2020 ला ही नियमावली फायनल झाली आणि 2020 ला नियमावली फायनल झाल्यानंतर 2021 ला GR आला आणि 2021 ला GR आल्या लोक एकतर इतके भीतीदायक बिल्डिंग आहे। 2017 मध्ये ह्या 53 बिल्डिंग पैकी 4 बिल्डिंगला म्हाडा आणि मनपाने स्ट्रक्चरल ऑडिट करून या 4ही बिल्डिंग धोकादायक आहेत आणि कुठल्या वेळेला पडू शकतात, तर इथं राहू नका असं 17ला आम्हाला त्यांनी पत्र दिले तिथं 4 बिल्डिंगला आणि या 4 बिल्डिंगला ही पत्र, त्याच्यानंतर नियमावलीनंतर GR झाला। GR नंतर विकासक नियमाला सुरुवात केली। हा समोरचा जो टॉवर आहे तर या ठिकाणची बिल्डिंग नंबर 32 आणि 33 2021 ला GR झाल्यानंतर या सगळ्या लोकांना एकत्र करून 36 लोक आहेत त्यांनी तिथे विकासक नेमला आणि त्या विकासकाने जो 12 ते 14 मजली बिल्डिंग आहे त्या 2 बिल्डिंग छोटं क्लस्टर आज उभं राहते आणि दिवाळीमध्ये त्यांना ताबा मिळतो ह्या लोकांना। त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे तर तुम्हाला बघितलं तर ह्या ठिकाणी एक डेव्हलपर आहे, तिथं 42, 43, 44 आणि 45 नंबरची बिल्डिंग आहे। त्या ठिकाणी त्या विकासकाने किंवा त्या 4 जणांनी 4 बिल्डिंगनी मिळून म्हाडाकडे प्रस्ताव दिला, म्हाडाने तो अप्रूव्ह केला आणि त्याच्यानंतर म्हाडाने अप्रूव्ह केल्यानंतर म्हाडाने NOC दिली, म्हाडाने प्रीमियम घेतला आणि ज्या 4 बिल्डिंग आहेत तो एक क्लस्टर होते आणि आता ते महानगरपालिकेमध्ये सँक्शनिंगला आहे। तर तुम्ही जर इथं जर नीट बघितलं तर आता काल ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो होतो वास्तविक पता, तर ते बोलले तिथे काय 2-4 बिल्डिंगची लोक आलेली आहेत। तर तुम्हाला म्हणते 1, 2, 3, 4 नंबरची बिल्डिंग आहे, त्यांनी एकत्र एक सोसायटी केली, त्याचं नाव चतुर्धाम म्हणून सोसायटी।
तिथं गांधी नावाचे डेव्हलपर आहेत, त्या गांधींकडे ते आहे. 5 आणि 6 जी बिल्डिंग आहे तिथं आहे ना नूतन नावाची सोसायटी आहे, त्यांनी ढवळे नावाचे बिल्डर त्या ठिकाणी दिलेले आहेत. 11 आणि 12 तिथं जोगळ नावाचे बिल्डर आहेत, यांचे प्रस्ताव म्हाडाकडे येतात, एकत्र येऊन त्यांनी केलेले आहे. 7, 8, 10, 20 जे आहेत ते एसएसके कडे आहेत. त्याच्यानंतर 15 आणि 53 उनेच्याकडे आहेत. 32, 33 जी उभी राहिलेली आहे ती उनेच्यांकडे आहे. 34, 35 मानव बिल्डर आहे. त्याच्यानंतर 36, 37, 38, 39 या 4 बिल्डिंग देशपांडे बिल्डरकडे आहेत. 17, 18 एक जे आमच्या बिल्डिंग आहेत या सुद्धा देशपांड्यांकडे आहेत. आता देशपांड्यांचा बरोबर आमचा अग्रीमेंट चालू आहे. म्हणजे इतक्या म्हणजे मला असं वाटतं की इथं एकही बिल्डिंग अशी राहिलेली नाहीये की कुठला इथला सोसायटी किंवा इथले लोक ही विकासकाकडे गेलेले नाहीत. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मे 2024ला स्थानिक आमदार मुख्यमंत्र्यांना पत्र देत आहेत. 2025ला मे महिन्यामध्ये, आणि ते काय म्हणतायत की आपण हा एकत्रित विकास करू. आता एकत्रित विकास करायला कारण काय, आता एवढ्या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत. बरोबर, शासनाने जे नियम काढलाय, शासनाचा GR आहे त्याप्रमाणे रिडेव्हलप व्हायला सुरुवात झाली. एक तर लोड बेरिंग मधल्या बिल्डिंग, आणि त्याच्यामध्ये एवढा वेळ लावायचा. काय करतोय आपण ह्याच्यामध्ये, तर बोलले आपण चांगलं सुनियोजित सोसायटी करू. आता आपण ज्या ठिकाणी उभे राहिलोय त्या ठिकाणचे रस्ते बघा, एवढे रस्त्यांमध्ये अंतर आहे, एवढे रस्ते व्यवस्थित आहेत. आणि याच्यामध्ये बोलले की ह्याच्या ड्रेनेज लाईन जुन्या झाल्यात. अरे नवीन बिल्डिंग बांधल्यानंतर नवीनच ड्रेनेज लाईन येणार आहे. पाण्याचे प्रश्न इथं सुटतील लोकांचे, लोकांना पार्किंग व्यवस्थित मिळेल त्या बिल्डिंग मध्ये, आणि इथं रस्ते पण प्रशस्त आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही हे आता मागच्या बाजूला जे आहे, ज्या ठिकाणी आता आमचं हे कार्यक्रमाचं चाललंय, ती 1.5-2 एकर जागा आहे, ते गार्डन आहे. पूर्ण जागा किती आहे ही टोटल 16.5 एकर जागा आहे. मग 16.5 एकर जागेमध्ये एवढं प्रशस्त आहे, बिल्डिंग मधले अंतर, गार्डन, इथं छोटा दवाखाना, इथं आजूबाजूला दवाखाने, आजूबाजूला शाळा आहेत, मध्यवर्ती ठिकाणे. माझं म्हणणं आहे की आमचं मत एकच आहे की ह्या ज्या सोसायट्या आहेत ह्यांनी प्रस्ताव म्हाडाकडे दिलेले आहेत. आम्हाला आमचा विकास करू द्या, आम्हाला आमची स्वप्न बघू द्या. आम्हाला कुठल्याही लोकप्रतिनिधींची सध्या तरी गरज नाहीये. आणि आता ज्या ज्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट चालू आहे तर डेव्हलपर फसवू शकतात. ऑलरेडी 2 इथं टॉवर झालेले आहेत, कुठल्याही बिल्डरनी काही फसवलेलं नाहीये. बरं, रेरा ऍक्ट आहे ना, रेरा ऍक्ट मुळे कुठला बिल्डर फसवू शकतो. तुम्ही काही काळजी करू नका. आत्ता ज्या पद्धतीने आज इथं जो 803 सभासद आहेत, म्हणजे 803 परिवार या ठिकाणी आहेत, आणि 803 परिवार आता नवीन घरामध्ये जायला मागतायत. तर बरेचसे आत्ताची परिस्थिती की लोकमान्य नगर हे ज्येष्ठ नागरिकांचं काय म्हणतात त्याला, वसाहत आहे. ही ज्येष्ठ नागरिकांची वसाहत आहे, आणि अशा वसाहतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आता त्रास देऊ नका. अनेक वर्ष ते लोक बघतायत, बरीचशी लोक गेली आमच्यातली. पण आज सुद्धा आमदारांचं म्हणणं आहे की हे कोणतरी बोलले काही मोजकी लोक येत आहेत आणि मोजकी लोक येऊन आम्हाला हे करतायत. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मी सांगतो की पुणे म्हाडाच्या ऑफिसला आम्ही भेटलोय. शिवाजीराव आढळराव हे अध्यक्ष आहेत, राहुल साकोरे जे आहेत ते CEO आहेत, त्यांना निवेदनं दिलेली आहेत, त्यांच्याकडे जाऊन आम्ही निदर्शनं केलेली आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदनं दिलेली आहेत. मुख्यमंत्र्यांना स्थानिक लोकांनी 2 वेळा निवेदन दिलेलं आहे. माहिती घेतो, चर्चा करतो, आणि मग तुम्हाला बोलून घेतो. या गोष्टीला सुद्धा 2 महिने झालेले आहेत. आणि आता इथे विकासाची कामं गेले मे महिन्यापासून 4 ते 5 महिने कामं खोळंबली आहेत. बरोबर आहे. आता लोक सगळी बाहेर शिफ्ट झालेली आहेत, त्यांना नवीन घराची ते वाट बघतायत. आणि अशा वेळेस ह्या विकासाला किंवा ह्या पुनर्विकासाला आमदारांकडनं खीळ घातली जातीये आणि लोक त्रस्त आहेत. त्याच्यामध्ये आमदारांना नम्र विनंती की आम्ही नाहीये 4, 8, 10 जण, शेकडो लोक तिथे निदर्शनं केली. त्या 700-800 लोक आलेली होती, सहपरिवार आलेली होती, 700-800 लोक. ठीक आहे, आम्ही बळजुबळणी आणलेली नाही. तर एकही सोसायटी अशी नाहीये की तिच्याकडे विकासक आता नाहीये. सगळ्या सोसायट्यांकडे विकासक आहेत. प्रत्येकाने त्याच्याबरोबर अग्रीमेंट केलेलं आहे, MOU केलेला आहे. त्याच्यामध्ये म्हाडाकडे अप्रुव्हल आहे, काही महानगरपालिकेमध्ये सँक्शनिंगला आहे. तर मला असं वाटतं की लोकमान्य नगर, जे पुणे लोकमान्य नगर म्हाडा वसाहत आहे, ह्याच्यामध्ये राज्य सरकारने खरंच लक्ष घालू नये. ह्याच्यामध्ये आम्ही फार पुढे गेलेलो आहोत. आणि ह्याच्यामध्ये जर खीळ घातली तर तुम्हाला मी सांगतो, आता ह्या बिल्डिंगची परिस्थिती तुम्ही खरं मागणं दाखवा. बिल्डिंगची अवस्था काय आहे, त्या सगळ्या 53च्या 53 बिल्डिंगची जे स्ट्रक्चरल ऑडिट केलं ना,
तर एक बिल्डिंग मध्ये सुद्धा त्या ऑडिटरच्या रिपोर्ट प्रमाणे राहण्याच्या लायक नसणार सगळ्या बिल्डिंग धोकादायक आहेत. आणि ह्या गोष्टीमध्ये हे जे समोरचं रिडेव्हलप झालेलं आहे, 2 बिल्डिंग होत्या, 2 बिल्डिंग उभ्या करायला त्यांना 2.5 वर्ष गेलेली आहेत. म्हणजे सगळ्या सभासदांना एकत्र आणायला. आणि जो GR पहिला 22ला झालेला आहे, 21चा GR जो आहे तो सामूहिक विकासाला किंवा एकात्मिक विकासाला पुनर्विकास होणं अशक्य आहे. हे शासनाचं मत होतं की 803 लोकांना एकत्र आणून पुनर्विकास करणं अवघड आहे. त्याच्याकरता छोटे छोटे क्लस्टर करा, फास्ट रिडेव्हलप होईल. तर त्या मात्र आज सुद्धा आम्ही आमचं फास्ट कामं व्हायला लागलेली आहेत. लोकमान्य नगर येथील काही रहिवाशांनी कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. नेमकं हा मोर्चा काढण्यामागचं कारण काय आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं हे आपण हेमंत रासने यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, नेमकं लोकमान्य नगर येथील रहिवाशांची ही काय आहे मागणी काय? मुळात हा मोर्चा काढला हा मीडियाने तुम्ही त्याला मोर्चाचं स्वरूप दिलं. मुळात ते जण सगळे 2 व्हीलरवर आले होते आणि 30-40 जणांची संख्या होती. 8-10 बोर्ड होते आणि त्यांची मागणी होती की स्थगिती उठाव. पण जी मुळात स्थगिती ही दिली मुख्यमंत्र्यांनी, ती माझ्या ऑफिसला येऊन स्थगिती जरी माझ्या पत्रावर दिली असेल तरी त्याच्या मागच्या सगळ्या बाजू स्पष्ट समजून घेतल्याशिवाय मुख्यमंत्री हे करत नाहीत. शासनाचं धोरण त्याच्या आधीच ठरलेलं होतं आणि 2025ला तसा GR पण आला की एकात्मिक विकास व्हावा. स्थगिती ही त्या विकासाला नाहीच आहे. स्थगिती ही छोट्या एकल पद्धतीने विकास करण्याकरता आहे. जर आपण सगळ्याचा क्लस्टर करण्याचा आपण सगळीकडे प्रयत्न करत असू तर ह्या म्हाडाच्या वसाहतीमध्ये की ज्याची बांधणीच एकात्मिक पद्धतीने झाली होती, ज्यावेळेस तो प्रकल्प उभा राहिला 61 ते 66 मध्ये, त्यावेळेस त्याचा लेआउट एकच होता. जो लेआउट एक होता आता तो तोडा असं म्हणतात की जो अतिशय सुंदर होता. त्यावेळेस त्यांचं म्हणणं आहे की तो पुढच्या 60 वर्षाचा विचार करून केला होता. तर ती 60 वर्ष आता संपलेली आहेत. आता त्याचे जे पुनर्निर्माण करायचं असेल तर पुढच्या 50-100 वर्षाचा विचार करून नको करायला का मागं जायचं. आज ते म्हणतात की मागं जाऊ. त्याच्यातले ज्यावेळेस तो अतिशय सुंदर 60 वर्षापूर्वी झाला, 16 एकरचा एकत्रित लेआउट झाला, आता म्हणतात तो लेआउट आता नकोच करायला. आता त्या ठिकाणी होणारी डेव्हलपमेंट पुढच्या 50-100 वर्षाच्या हिशोबाने व्हावी असं माझं मत आहे. असं शासनाचं मत आहे की त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल, रस्त्याची व्यवस्था असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, ज्या मिळणाऱ्या ॲम्युनिटीज आहेत त्या दर्जेदार येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांच्या सारख्या असल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं माझा विचार आहे. आणि 14 प्रकल्प ह्या मतदारसंघातली या खडक पोलीस लाईन येथे 1875 पासून आहे, तिचं पुनर्निर्माणचं मी पत्र दिलं. शनिवारवाडा ते स्वारगेट, सारसबाग ते बाजीराव शनिवारवाडा हा शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता अंडरपास करण्याचं मी पत्र दिलं. शनिवारवाडा 7 मजली व्हावा हे पत्र दिलं. शनिवारवाड्याच्या भोवतीचे 100 मीटरचे जे निर्बंध ते उठावं हे पत्र दिलं. UDCPR जे नियम आहेत त्याच्यामुळं ज्या कसबा मतदारसंघातील जुने वाडे आहेत त्यांचं बांधकाम थांबले, त्या नियम शिथिल करावे ह्याकरता मी पत्र दिलं. मामलेदार कचेरी जिथं शासकीय कार्यालय आहेत ती इमारत 20 वर्ष रखडली, त्याचं काम गतिमान पद्धतीने होऊन तिथं शासकीय कार्यालयाच्या व्यवस्था चांगल्या व्हावा हे असे 14 कामं. सारसबाग जे ती आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी, नेहरू स्टेडियमचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान व्हावं, अशा सगळ्या 14 कामांमध्ये लोकमान्य नगर ही 16 एकरची म्हाडाची वसाहत ही सुद्धा लँडमार्क प्रोजेक्ट व्हावा ह्याकरता मी पत्र दिलं. त्या मतदारसंघाचा आमदार म्हणून ह्या मतदारसंघातील काही चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत ह्याकरता मी ते पत्र दिलं. आणि विरोध हा फक्त एकल पद्धतीने करण्याला आहे. एकात्मिक याला गतिमान पद्धतीने आपण मिळून करू असा विचार आहे. परंतु काही असंतुष्ट पुढारी 10-20 लोकांना ज्यांची दिशाभूल करून लोकांना घेऊन येऊन त्या पद्धतीने काम करतायत, त्या गोष्टीला माझा विरोध आहे. तेथील नागरिकांचं मत आहे की तुम्ही त्यांना विचारत न घेता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं स्थगिती द्यावी म्हणून. नाही तुम्हाला 803 नागरिक भेटले का? 803 नागरिक तिथं राहतात.
आता शेवट 5-10% विषय आता आज जर तुम्ही बघितलं कुठलाही आता पुरंदरला एअरपोर्ट करायचा असा विचार झाला, हे तर विस्थापित करणार आहे. तिथल्या सगळ्यांच्या सजेशन ऑब्जेक्शन घेतं का आपण एक जागा निश्चित केली, त्यानंतर तिथल्या लोकांपर्यंत शासन केलं की बाबा या ठिकाणी आपल्याला इंटरनॅशनल एअरपोर्ट झालं पाहिजे. इंटरनॅशनल एअरपोर्टची गरज आहे का नाही आहे, तर आहे. समृद्धी महामार्ग झाला पाहिजे, तर त्याकरता काही शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या, काही धरणं झाली पाहिजे कारण सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे, त्याकरता लोकांच्या हे तर लोकांना विस्थापित करण्याचा विषय झाला. हे तर म्हाडाच्या म्हणजे शासकीय जमिनीवर राहणारी नागरिक आहे, त्या म्हाडाच्या ह्याच्यात परत त्यांना विस्थापित पण केलं जात नाहीये. त्यांनाच त्या होणाऱ्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्यांनाच सुंदर घर दिलं जाणार आहे, जे छोट्या छोट्या ह्याच्यात होईल त्याच्यापेक्षा जास्त चांगलं दर्जेदार घर आहे त्यांना मिळणार आहे. आणि ह्या करता एकात्मिक विकास त्यांना आपण काय काढून टाकणार आहे त्यांना विचारायला. आपण एकात्मिक आपण कुठं म्हणतो की बाबा तुमचा विकास होऊ नये, आम्ही तुमचा विकास करण्याच्याच दृष्टिकोनातून बोलतोय, तो दर्जेदार व्हावा एवढीच आम्ही अपेक्षा व्यक्त केली. ह्यात तुम्ही म्हणलं की असंतुष्ट पुढारी आहेत, ते कोण आहेत नेमके? जे मोर्चे घेऊन आले होते ते, जे तिथं राहत नाहीत. आज समजा तुम्ही लोकमान्य नगर बचाव कृती समिती, तुम्ही योग्य प्रश्न विचारला, लोकमान्य बचाव कृती समिती म्हणताय आणि आमचं घर धोकादायक आहे ते पडेल, याला विलंब लागेल, हे कोण म्हणू शकतो? कोण म्हणू शकतं? तिथला जो मोर्चा घेऊन आला तो तिथं राहतच नाहीये, तो कुठं राहतो ते तपासा आणि त्याचे तिथे किती फ्लॅट आहेत ते बघा. म्हणजे तो राहण्याकरता बांधतोय का कमर्शियल विषयाकरता बांधतोय हे पण तपासा. यातून आता तुम्ही कसा मार्ग काढणार? रहिवाशांची चर्चा करून या बरोबरीने त्या ठिकाणी जे बहुमताच्या बाजूने असतील, आणि ह्याच्यात बहुमतापेक्षा तुम्हाला सांगतो, जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे नागपूरमधल्या रस्ता रुंदीचा विषय होता, 2014 साली त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री असताना आणि आम्ही नगरसेवक असताना त्यांनी गोष्ट सांगितली. ते ज्या ठिकाणी रस्ता रुंदी करू पाहत होते त्या ठिकाणी सगळा तो पेठ एरिया आणि तो भाजपला अनुकूल असणारे सगळे लोक होते, त्या सगळ्या लोकांचा विरोध होता. पण तरी त्यांनी आणि गडकरी साहेब एकत्र आले, म्हणले हा जर नागपूरच्या भविष्याचा विषय असेल तर त्या ठिकाणी जनतेला बरोबर घेऊन, त्यांना वाईट वाटेल परंतु त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी तो रस्ता पूर्ण केला आणि भविष्यात तो त्यांच्या फायद्याचा ठरला. शेवट बऱ्याचशा ह्या गोष्टींना छोटा मोठा असणारा विरोध हा पत्करून जे हिताचं आहे, जे शहराच्या हिताचं आहे, ते लोकमान्य नगरच्या हिताचं आहे, ही भूमिका घेणं हे माझं त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे. आज किती लोक आली होती? तुम्ही सगळेजण होता. आता मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो, एकूण त्या ठिकाणी आलेली संख्या किती होती? 40 जण होते. ते एकाच कुटुंबातले 3-3, 4-4 जण होते. म्हणजे 10-15 कुटुंब सुद्धा तिथं आली नाही. 803 फ्लॅट होल्डरपैकी जर 10 लोक, म्हणजे काय ॲव्हरेज 2% पण लोक तिथं आली नाही, तर यांचा विरोध म्हणजे लोकमान्य नगरचा विरोध आहे का? त्यामुळं आज त्या ठिकाणी जो विकास होऊ पाहतोय त्याला मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपले जे काय पर्सनल इंटरेस्ट असेल ते बाजूला ठेवून 803 लोकांच्या हिताचा आणि शहराच्या हिताचा अतिशय सुंदर लँडमार्क प्रोजेक्ट होईल, जो बघायला लोक येतील, अशा पद्धतीच्या विकासाला आपण सर्वांनी सहकार्य करावं. आणि आपणच तिथं राहणार आहात, जे तिथं राहत नाहीत त्यांचे जे फ्लॅट आहेत त्याचाही भाव वाढणार आहेत, त्याचा बेनिफिट तेच घेणार आहेत का त्याच्यापेक्षा त्यांना छोटे करून जास्त बेनिफिट जर मिळणार असेल तर त्याकरता ते विरोध करत असतील असं मला वाटतं. तर विकासासाठी लोकांनी सहकार्य करावे अशी विनंती हेमंत रासने यांनी केली आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.